सेट आहे का? कायम हसतच असतोस. हो ना, आपण सगळे टेन्शन मध्ये असतो आणि हा एकदम चिल. खरंच ना, त्याला कधी आपण सिरियस मूड मध्ये पाहिलंच नाही हा. अरे टेन्शन घेत बसलो तर आयुष्य जगायचं कधी? म्हणजे टेन्शन येतच नाही असं नाही ना. येते रे, पण सांगून काय फायदा? अरे बाबा, सांगून कधी कधी ना मला हलकं होतं. अरे सोड, सिरियस बोलायला आपण इतके मॅच्युअर नाही होत अजून. आलो. सांगून काय फायदा? आईला सांगितलं तर ती काळजी करेल, बाबांना सांगितलं तर म्हणतील मजबूत राहा, आणि मित्रांना सांगितलं तर कदाचित समजून घेतील, पण मला भीती वाटते. सगळ्यांना स्ट्रॉंग व्हर्जन दिसतो, वीक व्हर्जन कुणाला दाखवायची हिंमतच होत नाही. पण मी ठीक नाही हे दाखवायला अजूनच अवघड आहे. तेव्हा काय करते रे आतमध्ये? बहुतेक कॉलवर असेल. नाही रे, थोडं ऑफ वाटत होतं आताच. अमोल, ठीक आहेस ना रे? हो रे, ठीक आहे, आलोच. असेल ना रे. काय रे, डोळे का लागलेले? नाही, पाणी गेलं डोळ्यात. खरं सांग, काय प्रॉब्लेम नाहीये ना? नाही. हे बघा मग, आपण जोक करतो, मस्ती करतो, पण सिरियस बोलायचं असेल तर स्पेस आहे इथे. मला ना नेहमी स्ट्रॉंग दिसायचं असतं तुमच्या समोर. खरं सांगू, पण आता मी थकलोय. कशामुळे थकलास? अपेक्षा, घरच्या, स्वतःच्या, भविष्य, नोकरी, सगळ्यांना वाटतं मी मॅनेज करतोय, पण आता मॅनेज करणंही कठीण होत जाते. अरे भावा, मग एकट्याने का मॅनेज करतोयस? कारण मला वाटतं जर मी वीक दिसलो तर माझा रिस्पेक्ट कमी होईल. रिस्पेक्ट हॉनेस्टीमुळे कमी नाही होत, तर तो दूर गेल्यामुळे कमी होतो भावा. हे बघ, स्ट्रॉंग म्हणजे सगळं एकट्याने सहन करणं नाही, तर स्ट्रॉंग म्हणजे मदत मागण्याची हिंमत पण ठेवतो. आणि काय असेल ते बोल रे भावा, आम्ही आहोत ना, मोकळा हो यार. सगळं काही ठीक होईल. वी आर विथ यू.